भारत माता की. काय झाला पिंपरी चिंचवडला? एवढा आवाज कमी कसा आला? एवढं महेश दादाचं ऊर्जावान भाषण झालं. जरा दोन्ही हात वर करून मुठा आवळून भारत मातेचा जय जयकार करू. भारत माता की. वंदे छत्रपती शिवाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम. हर हर. या बैठकीला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पिंपरी चिंचवडमध्ये कुस्तीच्या आखाड्यातला कसलेला खिलाडी आणि आमची पिंपरी चिंचवडची मुलूक मैदान तोफ महेश दादा लांडगेजी, या ठिकाणी उपस्थित आपले आमदार अमित गोरखेजी, उमाताई खापरेजी, भारतीय जनता पक्षाचे नेते अनुपदादा मोरेजी, या ठिकाणी उपस्थित सदाशिवराव खाडेजी, केशवराव घोडगेजी, आमचे अमरभाऊ साबळेजी, उल्हासजी शेट्टी, प्रकाशभाऊ बाबर, राजूजी दुर्गे, नानाजी शिंदे, सचिनजी बंदी, विजयजी सिनकर, सलीमजी सिकलकार, मनोजजी देशमुख, कोरसन अगरवाल, नरेंद्रजी येलकर, अरुणजी थोरात, माननीय श्री कुमारजी, ऋषालीजी मोरे, रेखाताई कलाडी, प्रदीपजी महाजन, मेहुलजी जोशी, राधिका बोर्लीकर, या ठिकाणी आपल्या प्रभाग नंबर 14चे आपले उमेदवार कैलासजी कुटे, मिनलताई यादव, ऐश्वर्याताई बाबर, प्रसादजी शेट्टी, या ठिकाणी आपल्या दुसरे आपले प्रभाग नंबर 15चे उमेदवार राजूभाऊ मिसाळ, शैलजाताई मोरे, शर्मिलाताई बाबर आणि अमितजी गावडे. खरं तर 15 तारखेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने आपले 8ही उमेदवार जे उभे आहेत या उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे. 15 तारखेची निवडणूक ही अनुपदादा मोरेच्या नशिबाची नाही आहे. 15 तारखेची निवडणूक ही महेशदादा लांडगेच्या, अमित गोरखेच्या नशिबाची नाही आहे. तर 15 तारखेची निवडणूक ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारच्या 55 योजना ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मध्ये येणार आहे, या मोदीच्या सरकारच्या 55 योजनांची निवडणूक आहे. 15 तारखेचं मतदान हे या ठिकाणी आमच्या उमाताई खापरेच्या नशिबाचं नाही आहे. तर 15 तारखेचं मतदान हे माननीय देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या, महाराष्ट्र सरकारच्या 48च्या वर योजना ज्या पिंपरी चिंचवडमध्ये येणार आहे, प्रभाग नंबर 14, 15 मध्ये येणार आहे, याकरता ही निवडणूक आहे. आणि या ठिकाणी महेशदादा लांडगे, शंकरदादा जगताप, उमाताई खापरे, अमितजी गोरखे हे जे आमदार आहेत, या आमदाराच्या माध्यमातून जिल्हास्तरीय योजनातनं आमच्या पुणे जिल्ह्याचा जो फंड आहे, या पुणे जिल्ह्याच्या फंडातून ज्या आमच्या जिल्हास्तरीय योजना या ठिकाणी येतात, त्या जिल्हास्तरीय योजनाची बंधू भगिनी निवडणूक आहे. आणि एकंदरीत 15 तारखेची निवडणुकीचा विचार केला तर या राज्यातल्या, केंद्रातल्या जिल्हास्तरीय 124 योजना ज्या पिंपरी चिंचवडमध्ये पुढचे 5 वर्ष येणार आहे, ज्या योजनेतनं अंध, अपंग, निराधार, निराश्रित, प्रधानमंत्री घरकुल योजनेपासून तर समाजाच्या शेवटच्या कल्याणाच्या सर्व योजना या पिंपरी चिंचवडमध्ये आणण्याकरता ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने मला या ठिकाणी अभिमान आहे, आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचंड योजना तयार झाल्या, अनेक योजनेत काम झालं. आज या ठिकाणी पिंपरी चिंचवड हे विकासाचं केंद्रबिंदू झालं आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प करत असताना पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांचं जीवनमान उच्च आणि अतिउच्च राहिलं पाहिजे याकरता विविध योजना तयार केल्या। विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी करताना पिंपरी चिंचवडच्या विकासाचा संकल्प केला आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प करताना पिंपरी चिंचवडच्या विकासाचं मॉडेल तयार केलं। 2029चं पिंपरी चिंचवड कसं असेल, 2035चं पिंपरी चिंचवड कसं असेल, 2047 मध्ये पिंपरी चिंचवडची जनसंख्येचा विचार करून या पिंपरी चिंचवडच्या जनसंख्येच्या आधारावर 23 वर्षानंतर जी जनसंख्या आपल्या घरी असेल, जे नवीन बाळ त्या ठिकाणी जन्म घेतील, या बाळांचा विचार करून 2047 पर्यंत या पिंपरी चिंचवडला लागणाऱ्या समस्या, रस्ते, वीज, पाणी या भागाचा संपूर्ण नागरी विकासाची योजना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी तयार केली। आणि आता तर हे 8ही लोक निवडून आल्यानंतर या सर्व नगरसेवकांनी प्रस्ताव पारित करायचा आहे, विजन विकसित पिंपरी चिंचवड 2047। आणि माननीय देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी संकल्प केलाय, आपला महानगरपालिका निवडून आल्यानंतर महानगरपालिकेचा प्रस्ताव पारित होईल आणि या प्रस्तावाला संपूर्ण निधी देण्याची जबाबदारी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने केली, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केली। मला अभिमान आहे या ठिकाणी आताच त्या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये कैलास कुटेजींनी मला सांगितलं, आज पिंपरी चिंचवड प्राधिकरणामध्ये 12.5% निधी हा जनतेला मिळत नव्हता, पण या ठिकाणी 40 वर्ष ज्या लोकांनी सरकार चालवले, प्राधिकरण चालवले, त्यांनी कधी या 12.5%चा विचार केला नाही। 3,500 कोटी जनतेचे द्यायचे होते त्याचा विचार केला नाही। पण आपली भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर 40 वर्ष जे शरद पवारजी आणि टीम करू शकली नाही ते काम भारतीय जनता पार्टीने केलं आणि 3,500 कोटी रुपये 12.5%चे पैसे या ठिकाणी देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या माध्यमातून झाला। एक कमळाचं मत किती महत्वाचं असतंय बघा, एक कमळाचं मत 3,500 कोटी रुपये लोकांना मिळाले आणि खऱ्या अर्थाने 12.5%चा निर्णय झाला। खरं तर जे लोक आता तोंडाच्या वाफा फेकतात आहे त्या लोकांना माझा सवाल आहे, अरे शास्ती कर तुम्ही लावला होता, पण या शास्ती कराला कमी करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलं, भारतीय जनता पार्टीने केलं। बंधू भगिनींनो, काही तांत्रिक बाबी शिल्लक आहेत त्या आपण पूर्ण करणार आहोत। या राज्याचा महसूल मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे, ते आम्ही पूर्ण करू। पण या ठिकाणी तुम्ही विकासाच्या बाता मारता, खरं काम जर कुणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने केलं आहे। या ठिकाणी मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपल्याला सांगतो, देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार आल्यानंतर या सरकारमध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय आपण केला, या राज्यातल्या 60 लाख परिवार, पिंपरी चिंचवडचे 2 लाख परिवार आहेत ज्यांचे घर कायदेशीर करण्याकरता एक अट होती। ती अट म्हणजे तुकडे बंदी कायदा लागू असल्यामुळे या राज्यामध्ये 1000 फुटाचा 1,500 फुटाचा प्लॉट घेतला, फ्लॅट घेतला तर त्यांच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड मिळत नव्हतं। तुम्ही एक कमळाचं मत दिलं, महेश लांडगेजी आमचे शंकरदादा जगताप निवडून आले, आपलं सरकार आलं आणि मला या राज्यामध्ये देवेंद्रजींनी महसूल मंत्री म्हणून जबाबदारी दिली। मला अभिमानाने सांगत आहे, एक कमळाचं मत किती महत्वाचं आहे। या राज्यामध्ये ऐतिहासिक निर्णय घेतला, आतापर्यंतच्या कुठल्याही सरकारने हा निर्णय घेतला नाही। पण जेवढे घर पिंपरी चिंचवड मध्ये झाले आहेत 15/10/2024 पूर्वी, 15/10/2024 पूर्वी जी घर ज्या जागेवर ज्या लोकांनी बांधली असतील त्या घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आता प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपण घेतला।
सर्व घरं कायदेशीर करून त्यांना त्यांचे मालकी हक्क देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय। एवढंच नाही तर आपल्या सरकारने आता स्वतंत्र 7/12 तयार करून देण्याचा निर्णय घेतला। तुम्ही जर एका फ्लॅटमध्ये राहत असाल, एका बिल्डिंग मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळे घरं असतील, त्या फ्लॅट मालकाकडे केवळ आणि केवळ पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची टॅक्स पावती आहे, फक्त रजिस्ट्री आहे, पण स्वामित्व नाही आहे। आता आपलं सरकार, कमळाचं मत किती महत्वाचं आहे, आपलं सरकारचा निर्णय करते आहे एका बिल्डिंग मध्ये जेवढे लोक राहतात त्या सर्वांचं प्रॉपर्टी कार्ड वेगळं वेगळं करून द्यायचा निर्णय आपलं सरकार करत आहे। हा ऐतिहासिक निर्णय आपलं सरकार करणार आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने एक आपल्या जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे। सरकारच्या दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत। पहिली जबाबदारी संविधानाने सरकारला दिली आहे, जनतेच्या जीवाचं रक्षण करणे, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या जीवाचं रक्षण करणे। आणि खऱ्या अर्थाने जनतेच्या जीवाचं रक्षण करत असताना दुसरा भाग आहे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे। जनतेच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी गृह खात्याची आहे, होम डिपार्टमेंटची आहे, आणि माझ्यावर जबाबदारी आहे पिंपरी चिंचवडच्या मालमत्तेचं रक्षण करून तुमच्या मालमत्ता क्लिअर करून देणे, तुमच्या मालमत्ता क्लिअर करून देणे। आणि मी तुम्हाला वचन द्यायला आलो आहे। देवेंद्रजीने मला सांगितलंय पिंपरी चिंचवड मध्ये आमचे आमदार आहेत त्या ठिकाणी बसलेले, शंकर जगतापजी, महेश लांडगेजी, उमाताई, अमित गोरखेजी, तुम्ही विधिमंडळात मांडलाय। मी तुम्हाला वचन देतो पुढच्या 6 महिन्याच्या आतमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सर्व घरांचं मालकीत्व स्वामित्व कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करेल, आपलं सरकार करेल। सर्व लोकांचं स्वामित्व कार्ड या ठिकाणी बनवून देईल। आज काय परिस्थिती होती, अनेक वर्ष सरकार होते पण कोणीच निर्णय करत नव्हते। एक छोटीशी सनद घेण्याकरता, येणे करण्याकरता तहसीलदार ADO कडे खेटा मारा लागत होत्या, येणे करण्याकरता खेटा मारा लागायच्या। 3-3, 4-4 महिने येणे करण्याकरता आपलंच घर, आपलाच प्लॉट, आपलंच येणे, तहसीलदारकडे 1-1 महिना, 2-2 महिने, 4-4 महिने। पण आता आपल्या सरकारने निर्णय घेतला, आता घर बांधलं असेल तर येण्याची गरज नाही, आता सनदची गरज नाही, डायरेक्ट प्रीमियम भरलं की त्या ठिकाणी तुमच्या घराचा येणे आणि सनदचा निर्णय या राज्यातल्या देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला, आपल्या सरकारने घेतला। या ऐतिहासिक निर्णयाने खऱ्या अर्थाने या राज्यातल्या कोटी लोकांच्या येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी फायदा झालाय। काही लोक विचारतात या पिंपरी चिंचवडमध्ये काय केलं 5 वर्षामध्ये। काही लोक आंधळे झाले आहेत, काही लोकांच्या डोळ्यावर पट्टी लागलेली आहे। या ठिकाणी आमच्या पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेमध्ये आज पोलीस आयुक्त असेल, तहसील कार्यालय असेल, मेट्रोचे मार्ग असतील, छत्रपती संभाजी महाराजांचा उंच स्मारक असेल, 100 MLD पाण्याची व्यवस्था असेल, अनेक योजना या ठिकाणी केल्या। आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी या पिंपरी चिंचवडमध्ये देऊ रोड दारुगोळा कठवारा जे आहे, देऊ रोडचं दारुगोळा कोठार जे आहे त्या ठिकाणी रहिवाशाकरता प्रतिबंधित क्षेत्र आहे, त्या 12 गावाचा प्रश्नही निकाली काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकार करणार आहे। सोबतच या भागातला रेड झोनची जमीन आहे, ती रेड झोनची जमीन रहिवाशाकरता ती येलो बेल्ट करून देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारच्या विचाराधीन आहे। अनाधिकृत बांधकामाबद्दलचे प्रश्न निर्माण झाले आहे, ते बांधकाम कायदेशीर करून देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारच्या विचाराधीन आहे। निश्चितपणे महसूल मंत्री म्हणून माझी जबाबदारी या ठिकाणी जास्त आहे, ते मी करणार आहे। पवना बंद जलवाहिनी आहे, त्याच्या प्रकल्पाचं काम आपल्याला करायचं आहे। एवढंच नाही, शासकीय करामध्ये काही तांत्रिक अडचण छोट्या छोट्या विषयाची राहिली आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे। सोबतच गुंठेवारी कायदा, तुकडेबंदी कायदा, या दोन्ही कायद्याचं या ठिकाणी समन्वय करून या ठिकाणी गरीब माणसाचे प्रॉपर्टी कार्ड, घराचे कार्ड करून देण्याचा निर्णय आपण करणार आहोत। एवढंच नाही तर या ठिकाणी अनेक रस्ते, पुलाची कामं, पिण्याच्या पाण्याची योजना, लाईट 14 नंबर प्रभागामध्ये 10 वेळा लाईट जाते, 10 वेळा लाईट येते, बरोबर आहे का नाही। इथनं मी गेल्यानंतर आता लाईट कमी जास्त होणार नाही,
ते लाईटवाले तुमच्याकडे येऊन उभे राहतील आणि संपूर्ण लाईट सुरक्षित करून देण्याचा या ठिकाणी निर्णय आपलं या ठिकाणी सरकार करणार आहे. बंधू भगिनींनो, मी जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगणार आहे, खऱ्या अर्थाने 15 तारखेची निवडणूक ही या महानगरपालिकेच्या पुढच्या भविष्यातल्या विकास योजनेची आहे. मग विकासच करायचा असेल आणि विकासाकरता निवडणूक असेल तर 2 सरकार महत्वाचे आहे. एक केंद्रातलं सरकार जे मोदीचं सरकार आहे, जे पिंपरी चिंचवडच्या विकासाकरता प्रकल्पाकरता अनुदान देणार आहे. दुसरं सरकार देवेंद्र फडणवीसजीचं आहे, जे सरकार देवेंद्र फडणवीस सरकार मुख्यमंत्री म्हणून. आणि तुमच्या माहिती करता कोणी किती तोंडाच्या वाफा फेकला मला माहिती नाही, पण या राज्याच्या खऱ्या अर्थाने संपूर्ण विकास योजनेचा निर्णय घेण्याचे अधिकार एक व्यक्ती कोणाला असेल, त्या व्यक्तीचं नाव आहे देवेंद्र फडणवीसजी. देवेंद्र फडणवीसजीच्या माध्यमातून या ठिकाणी पिंपरी चिंचवडच्या विकसित पिंपरी चिंचवडचे प्रकल्प मार्गी लावायचे आहे. डबल इंजिन सरकार आपल्याकडे आहे. आता पुणे पिंपरी चिंचवडचा महापौर, तुम्ही काय सांगाल का नाही? मीच बोलू. मी 800 किलोमीटर नागपूरहून आलो. देवेंद्रजींनी पाठवलं, नितीनजींनी सांगितलं तू पिंपरी चिंचवडमध्ये जा आणि तिथे येणाऱ्या संपूर्ण महानगरपालिकेचे नगरसेवक निवडून आल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या रस्ते विकास आराखड्याला मंजुरी देण्याकरता नितीन गडकरीजी यांनी मला सांगितलेलं आहे. 800 किलोमीटर दूरून आलो आहे. मग तुम्ही नाही बोलणार तर कसं होईल? 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर %51 मतं घेऊन 2/3 बहुमताने भारतीय जनता पार्टीचा महापौर विराजमान होणार आहे. होणार आहे की नाही होणार आहे? विकासाची 4 चाकाची गाडी पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेसमोर उभी आहे. विकासाची 4 चाकाची गाडी पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेसमोर उभी आहे. एक चाक प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या योजनेचा आहे, एक चाक देवेंद्र फडणवीसजींच्या योजनेचा आहे, तिसरं चाक महेशदादा लांडगेचा आहे, चौथं चाक शंकरदादा जगतापाचा आहे. आणि या चाकामध्ये, या गाडीमध्ये पेट्रोल टाकाची जबाबदारी अमित गोरखे आणि उमा खापरेची आहे. या गाडीच्या ड्रायव्हरची चाबी द्यावी लागणार आहे. विकासाची 4 चाकाची गाडी हे पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेसमोर 4 चाक विकासाचे लागून आहेत. आता गाडीचा ड्रायव्हर म्हणजे भारतीय जनता पार्टीचा महापौराच्या हाती या गाडीची चाबी द्यायची आहे. आणि आपला महापौर निवडून आल्यानंतर गाडीला सेल्फ मारेल. आणि या गाडीच्या सेल्फ मारल्यानंतर त्या गाडीचे सर्व पॅसेंजर कोण राहणार आहे? कोण राहणार आहे पॅसेंजर? कैलास भाऊ जरा समोर या, या असे समोर उभे राहा. कैलास भाऊ प्रचंड शक्तिमान कार्यकर्ता आहे. दुसरे आपले या ठिकाणी मिनलताई, जरा मिनलताई बघा किती कर्तृत्वान आहे, जरा जोरात टाळ्या वाजवा. यशवराताई, मिनलताई, यशवराताई या. आणि प्रसाद भाऊ आले का? वाह, पहा बरं जरा किती, जरा कशी जोरदार आहे. 4ही पॅसेंजर विकासाच्या गाडीत बसणार आहे. आणि आता या ठिकाणी आपले दुसरे राजूभाऊ मिसाळ या, आमच्या काकू शैलजाताई या, शर्मिलाताई बाबर, अमित गावडे. आता बघा हे 8 जण बघा आणि तिकडले 8 जण बघा.
काही बरोबरी करू शकते का? तिकडले 8 म्हणजे टायर पंक्चर झालाय त्यांचा. हे बघा 8 लोक कसे आहेत. हे 8 लोक महापौराच्या गाडीमध्ये बसतील आणि मंत्रालयाच्या मुंबईच्या आमच्या कार्यालयामध्ये येतील. पहिल्या मजल्यावर चंद्रशेखर बावनकुळेचं कार्यालय आहे मंत्रालयामध्ये, महेश भाऊ यांना घेऊन यायचं आहे. दुसऱ्या मजल्यावर चंद्रकांत दादा आहे, चंद्रकांत दादा पाटील आपले मंत्री. एककडे चंद्रशेखर बावनकुळे, दुसरीकडे चंद्रकांत दादा पाटील. दोघही जण मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर माननीय देवेंद्र फडणवीसजीकडे घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे, चौघांना 8ही लोकांना. आता बघा बरं, यांच्या आपल्या कमळाच्या चिन्हावर यांना मदत करणारे कोण कोण आहे? कोण कोण आहे? तुम्ही तर आहेत, पण विकासाचे योजना देणारे कोण आहेत? एक पंतप्रधान यांच्यावर आहे. याचे पॉम्पलेट पावर बघा, हे बघा पॉम्पलेटवर काय छापलं यांनी. वर कोण आहे? प्रधानमंत्री नरेंद्र. दुसरे वर बघा कोण कोण आहे. देशभक्ती करता, राष्ट्रभक्ती करता, कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत एक संघ भारत 370 कलम हटवण्याकरता ज्यांनी या ठिकाणी संपूर्ण विश्वास तयार केला. मोदीच्या नेतृत्वामध्ये अमित भाई शहा या ठिकाणी आपल्या पॉम्पलेट आपल्या सोबत उभे आहेत. नितीन गडकरीजी आहेत आणि आपले देवा भाऊ आहे. 4 लोक विकासाकरता यांच्या पाठीशी उभे आहेत. आणि त्यांच्याकडे कोण आहे? कोण आहे त्यांच्याकडे? कशाकरता मतदान आहे? कुणाकरता मतदान आहे? कशाला मतदान मागतोय आपण? मग विकासाकरता मतदान असेल तर विकसित भारत निर्माण करणारे मोदीजी सोबत आहे. जर विकासाकरता मतदान करणार असेल तर नितीन गडकरीजी रस्ते विकास योजनेचे मंत्री आपल्यासोबत आहे. जर विकासाकरता मतदान असेल तर देवाभाऊ सारखा देवदुर्लभ मुख्यमंत्री महाराष्ट्राचे माननीय देवेंद्र फडणवीसजी आपल्यासोबत आहे. आणि या ठिकाणी महेशदादा लांडगे, शंकरदादा जगताप, आमचे अमित गोरके, अमर साबळे आणि आमचे उमाताई खापरे आणि मी राज्याचा महसूल मंत्री, मालमत्तेचा मंत्री म्हणून आपल्या सोबत उभा आहे. कशाला मतदान पाहिजे? याच्याकरताच मतदान पाहिजे. विकसित पिंपरी चिंचवड. तुम्ही तयार आहे का? खरंच तयार आहे? खरंच सांगा, जोराने सांगा. मग माझे एक काम कराल का? मी 800 किलोमीटर दूरून आलोय, काम सांगायला. माझे एक काम कराल का? जोरात सांगा. काका आमचं एक काम कराल का? मग 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. किती तारखेला? तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार. किती परिवार? तुमचा परिवार आणि आजूबाजूचे पक्क वादा करून पक्का ना? मी एवढ्या दूरनं आलो, मलाही वाईट वाटेल तुम्ही हे नाही केलं तर. तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, 11 परिवार घेऊन 15 तारखेला काय करायचं? किती बटना दाबाच्या? 4 कमळाच्या बटन एवढ्या जोराने दाबा, फक्त बटन तोडू नका. नाही तर हे म्हणतील बाबा काही सांगितलं, चंद्रशेखर बावनकुळेने बटन तोडली माझी. एवढ्या जोराने बटन दाबा की 16 तारखेला जेव्हा मतमोजणी होईल एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ, एवढे कमळ मशीन मधून निघाले पाहिजे की पुढच्या 5 वर्षानंतर कुणाची हिम्मत यांच्या विरुद्ध उभं राहायची होणार नाही. एवढे कमळ 15 तारखेच्या मतदानातून आपण बाहेर काढा. कराल का? पक्क कराल का? तुम्ही 10 परिवार सांभाळा, आम्ही तुम्हाला 5 वर्ष सांभाळण्याची जबाबदारी आमची आहे. आमच्या या व्यासपीठाची आहे. 5 वर्ष सांभाळण्याची जबाबदारी आम्ही घेतोय. आमचे सर्व नगरसेवक झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत मनुष्याच्या गरजा पूर्ण करण्याकरता आमचे 8ही नगरसेवक तुमच्या सेवेमध्ये राहतील याची गॅरंटी घेण्याकरता मी आलो आहे. याची गॅरंटी घेण्याकरता मी आलो आहे. बंधू भगिनींनो, या ठिकाणी विजयाचा संकल्प आपल्याला करायचा आहे. विजयाचा संकल्प आपल्याला करायचा आहे. संकल्प कराल का विजयाचा? 51% मताचा संकल्प कराल का? पक्का ना? मग दोन्ही हात वर करून संकल्प करावा लागेल.
दोन्ही हात वर करून भारत माता की, भारत माता की, जय. भारत माता की. खूप खूप धन्यवाद.